हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आपण आज प्रॅक्टिस सेट 21 आपण आज बघणार आहोत. त्याच्या आधी इथे बघा तुमच्या बुकमध्ये जे दिलेलं आहे की ड्रॉइंग सिमेट्रिकल फिगर्स ऑन अ ग्राफ पेपर, म्हणजे ग्राफ पेपरवर आपण ह्या सिमेट्रिकल फिगर्स कशा काढायच्या आहेत की एक तुम्हाला काढून दिलेली असणार आहे आणि ती तुम्हाला दुसरी बरोबर त्याच्या अपोजिट साईडला त्याची मिरर इमेज काढायची आहे, म्हणजे सेम इमेज काढायची आहे. तर इथे आपण आता बघूया प्रॅक्टिस सेट 21मध्ये. इथे बघा ह्या दोन अशा दाखवल्यात काढून तुम्हाला इथे, बरोबर. म्हणजे हे इथे आपल्याला काय करायचं आहे, हे करताना आता हा पॉईंट जो इथे आहे तोच बरोबर आपल्याला या साईडला पण तिथेच घ्यायचा आहे आणि ह्याच्या किती लाईन्स आहेत त्या आपण काउंट करून बरोबर तिथेच घ्यायचं आहे. तसं आता बघा पहिली फिगर बघा कशी दिलेली आहे. आता आपण इथपासून या लाईनपासून ड्रॉ करायला सुरुवात करू. तर आता ही जी आता ही लाईन वरची केलेली आहे ते किती आहे, हा आपला स्क्वेअर कितीचा असतो, 1 सेंटीमीटरचा असतो. त्याच्यावर हाफहून वरती एक लाईन त्यांनी घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला 5 आणि मग 6 अशा 6 लाईनवर आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायला लागेल. तो हे पहिले ड्रॉ करून घेऊयात. स्केलचा इथे यूज करा तुम्ही. इथे आपण बरोबर या 1च्या पुढे ज्या 6 लाईन्स आहेत त्या आपण तिथे त्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे झालं. आता ही आडवी लाईन ही आपली आता कुठपर्यंत येणार आहे, या इथून ह्या लाईनपर्यंत येणार आहे, या स्क्वेअरची जी लाईन आहे तिथपर्यंत. सो ते ड्रॉ करून घेऊ आधी. आता परत ही जी लाईन उभी गेली आहे ती आपली कुठे येईल, खालच्या साईडला येईल, कारण आपल्याला मिरर इमेज काढायची आहे, बरोबर. सो हे बघा किती आहे, हे आपण काउंट करून घेऊयात. सो हे बरोबर एक्झॅक्टली 1 सेंटीमीटर आहे. इथे 1 सेंटीमीटर आणि 1 लाईन आहे त्याच्यावर. सो आपण इथे पण असंच करून घेऊयात. त्याच्यानंतर आडवं बघा, आडवं किती आहे, हे जर मी 1वर ठेवलं इथे तर बरोबर 2च्या पुढे एक लाईन येते. मग तसंच आपण इथे खाली करून घेऊयात. इथे 3 to 4 मध्ये मी अंतर हे घेतलं आहे स्केल, तर इथे 4च्या बरोबर पुढची एक लाईन येणार आहे इथे, कळत आहे. तसं आता इथे बघा हे पण काउंट करून घेऊयात आपण किती आहे. सो हे 9 आणि 10 त्याच्या पुढची लाईन आहे, 10च्या पुढे सेकंड लाईनला हे जॉईन होतं आहे. सो हे आपण असंच करून घेऊ. त्याच्या आधी ही लाईन आपल्याला काढून घ्यायला लागेल. ही किती आहे, 5, 6, 7 लाईन्स आहेत. तर याबरोबर 7 लाईन्स आपल्याला घ्यायच्या आहेत, म्हणजे 0.5च्या पुढे 0.7 अशा लाईन घ्यायच्यात आपल्याला त्या. हे जर इथे ठेवलं तर ह्या एवढ्या लाईन्स घ्यायच्या 7. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा किती आहे, 9 आणि 10च्या पुढे 2 लाईन्स आहेत. तसंच आपण इथे घेणार आहे. आणि ही लाईन इथे आपण जॉईन करणार आहे. झालं आहे. हे दिसतं एक्झॅक्ट बरोबर सेम असं, जे म्हणजे ही जी इमेज आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट त्याची मिरर इमेज येईल. चला आता या फिगरला बघा आपल्याला कसं करायचं आहे. या फिगरच्या आधी आपण सगळ्या ह्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, आडव्या लाईन्स आहेत त्या आधी काढून घेऊ, म्हणजे आपल्याला वरनं फक्त जॉईन करायला लागेल, ते सोपं जाईल आपल्याला. सो हे बघूयात आता हे किती आहे. हे बघा इथे बरोबर हे 1/2 सेंटीमीटर आहे बघा इथे, म्हणजे मग इथे पण आपण तसंच करून घेऊयात. 1/2 सेंटीमीटरला इथे लाईन काढून घेऊ. थोडी स्केल खाली घ्या, म्हणजे वर लाईन बरोबर येईल आपली इथे वरती. ही लाईन काढून घेतली आपण. त्याच्यानंतर आता ही खालची लाईन काढून घेऊ. आता ही किती आधी मोजून घेऊयात आपण. इथं आता मी 2 सेंटीमीटरवर ठेवून इथे मोजते. तर 3 सेंटीमीटरच्या आधी सेकंड लास्ट लाईनला तिथे येत आहे. सो इथे पण आपण तसंच करून घेऊयात. इथे येते बरोबर. सो हे असं काढून घेऊ. आणि आता खालची लाईन बघूयात किती आहे. खालची लाईन बरोबर इथे 2 सेंटीमीटर ठेवलं तर बरोबर 3 सेंटीमीटर आणि 1 म्हणजे 1 सेंटीमीटर आणि अजून एक लाईन आहे, म्हणजे हा जो स्क्वेअर आहे त्याच्या एक पुढची लाईन आहे इथे. सो ती एक लाईन काढून घेऊ आपण. आता आपल्याला हे फक्त जॉईन करायचं आहे. तर पहिलं तर आपण इथूनच जॉईन करणार आहे, कॉर्नरपासून ते जॉईन करून घेऊ, बरोबर. त्याच्यानंतर हे इथून कुठे जॉईन केलं आहे यांनी, यात फर्स्ट स्क्वेअर आहे, सेकंड आणि थर्ड स्क्वेअर तिथपासून जॉईन केलं आहे, हे इथे जॉईन करून घेऊ. आणि इथे कुठे जॉईन केलेलं आहे तर 1, 2, 3 आणि 4 स्क्वेअरच्या जी मधली लाईन आहे तिथे जॉईन केलेलं आहे. सो इथे पण तसंच करूयात आपण.
1 2 3 आणि 4 त्या स्क्वेअरच्या इथे बरोबर मध्ये जॉईन केलेला आहे. सो दिसते आपली फिगर सेम. तर इथे ही झाली सिमेट्रिकल फिगर ह्याची. आता ह्याचं कसं करायचं आहे, तर ह्याच्या आधी आपण ही लाईन जेवढी आहे तेवढी आपण लाईन इथे बरोबर इथे काढून घ्यायची आपण. तर ती सेंटीमीटरने आपण काउंट करूयात. इथे बघा 0वर ठेवल्या तर बरोबर 2 सेंटीमीटरची लाईन आहे इथे, 2 सेंटीमीटरची. तर ती बरोबर आपण इथे काढून घ्यायची आहे. इथे बघा आता आपल्याला बरोबर इथे 2 सेंटीमीटरची लाईन इथे काढून घ्यायची. तर इथे आपण आधी ह्याचा पॉईंट मार्क करून घेऊ, म्हणजे इथून किती स्क्वेअर सोडलेले आहेत आणि इथून किती स्क्वेअर्स आहेत ते आपण मार्क करून घेऊ आधी. इथे बरोबर 2 सेंटीमीटरची इथे लाईन काढून घेऊ. आता हा जो आहे हा ट्रायंगलमधली ही जी लाईन आहे ती आपली बरोबर कुठे येईल, ती या साईडला येईल आणि ही लाईन या साईडला येईल, म्हणजे ती मिरर इमेज तयार होईल. तर ते हे आधी करून घेऊ, मोजून घेऊ किती आहे. ही थोडी 2 सेंटीमीटरला कमी आहे, म्हणजे 1 सेंटीमीटर 1.567 1.7 आहे. सो हे काढून घेऊ आपण इथे. आता आपण ही लाईन इथे बरोबर कशी घ्यायची, आप थोडी इकडे जाऊ शकते, इकडे जाऊ शकते, हो की नाही, कुठे पुढे मागे जाऊ शकते. सो आपण हे काय करूयात, आपली ही मिरर इमेज आहे ना, तर ह्याचा जर इथे पॉईंट आला आहे त्याचा बरोबर इथे आपण थोडंसं मार्क करून घेऊ की इथे आपली लाईन ही यायला पाहिजे. तर आता हे किती आहे आपली 1.7. सो इथे आपली लाईन आली आहे. सो इथे आपण जॉईन करून घेऊयात. फाइव 6 7 आणि आता ही लाईन ह्याला जॉईन करून घेऊ. ही बघूयात किती आहे, 1.8 आहे. सो ही याला जॉईन करून घेऊयात. ठीक आहे, हे असं काढून घेतलं आहे मी. तर हे आता प्रॅक्टिस सेट 21 इथे आपला संपलेला आहे. ह्याचं जास्त टेन्शन घेऊ नका, ह्याचे जास्त क्वेश्चन पण येत नाही. ह्याला या लेसनला मार्किंग खूप कमी आहे. फक्त ह्याची प्रॅक्टिस करा की हे आत्ता तुम्हाला मी सांगितलं, हे स्क्वेअर मोजत बसायपेक्षा तुम्ही जर स्केलनी हे मोजलं किती सेंटीमीटर आहे आणि त्या तेवढं सेंटीमीटर तुम्ही ऑपोजिट साईडला काढलं तर त्याची मिरर इमेज तयार होईल आणि तुम्हाला ते काढणं सोपं जाईल. ठीक आहे, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, समजलं असेल, शिकवलेलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.